आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यातील खमताणा येथे राम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्रीराम मंदिर परिसरात सडा रांगोळी काढून पथकांडी मंदिर परिसर सजवण्यात आला होता। गावातील सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने सकाळपासूनच मंदिरात भजन ग्रंथ वाचन सुरू होते। मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती। मंदिरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या विविध अलंकाराने सजावट करण्यात आली होती। श्रीराम मंदिरात पटांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बालगोपाल सहभागी झाले होते। तसेच भव्य दिव्य गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढून जय श्रीरामच्या घोषणा देत रामनवमी निमित्त पालखी सोहळ्याचा आनंद भाविक भक्तांनी घेतला व लहान मुलांनी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आदी यांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाचा आनंद लुटला। दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवून हजारो भक्तांच्या उपस्थितीत रामजन्मकाळ उत्सव साजरा करण्यात आला। नंतर महिलांकडून नामकरण सोहळा व श्रीरामाच्या पाळण्याचे गायन करण्यात आले। श्रीरामचंद्र यांचा जन्म होत असल्याची आख्यायिका सांगून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जन्मदिवस साजरा करण्यात आला। नंतर आरती करण्यात आली। यावेळी भाविकांनी फुलांचा वर्षाव केला। भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। दिवसभर राम मंदिरात दर्शनासाठी वर्दळ सुरू होती। गावात भक्तिमय वातावरण पसरले होते। कार्यक्रम यशस्वीसाठी ग्रामस्थ भजनी मंडळाने प्रयत्न केले। रामनवमी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आला। बागलाण वृत्तांतासाठी बापू बागुल।